अमृताला थोडे दिवस हवा बदलासाठी रमावतीला घेऊन गेलो तर चालेल का? जी जी माणसं तुमच्या जास्त जवळ आली आहेत ना ती ढगात गेलीत. मला वाटतं आपण आर्यन बद्दल यांना काही सांगायला नको. माझ्या जवळ येऊ नकोस. लांब हो. जानकी, मी रमावतीहून पुजारी काका बोलतोय. बोला पुजारी काका. अगं, आपली सुमी म्हणत होती ते खरं आहे बरं का, वनिताबाई जिवंत आहेत. काय? अहो काका, काय बोलताय तुम्ही? हो अगं, आत्ताच मी तिला गावात. हॅलो हॅलो पुजारी काका. हॅलो हॅलो. अरे देवा. सुमिताई. एवढी गप्पा मारायची हौस आहे सासरी बुवा तर माझ्या बरोबर मारा की. नाही जावई बापू, मी ते आपलं तुमची आता रिटायरमेंटची वेळ जवळ आली आहे. गावामध्ये तरुण तडफदार पुजारी लय आले, त्यांना संधी द्यायला ना ग. म्हणजे चला बाहेर चला, चांदण्यात फिरायला जाऊ. सगळी नक्षत्र दाखवतो तुला. चल. नाही नको, मला इथं थोडस काम आहे. ते आता तुम्हाला या सगळ्या कामातून मुक्त करण्याची वेळ आली आहे आणि ती मुक्ती आता मीच देणार तुम्हाला. जावई बापू, जावई बापू. अहो 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 उठा ना. अहो पुजारी काकांचा फोन आला होता रमावतीहून. वनिताबाईंबद्दल काहीतरी बोलत होते. मी बोलणार तेवढ्यात फोन बंद झाला. तुम्ही उठा ना. अहो मी म्हटलं होतं ना वनिताबाई जिवंत आहेत म्हणून. तुम्ही काही सुद्धा हेच म्हणत होते. ऐका ना, उठा ना. अहो अहो उठा ना. हे काय? तुम्ही ऐका ना, उठा ना. अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. उठा ना. पुजारी काकांचा फोन आला होता रमावतीहून. उठा ना. अहो तुमच्याशी बोलते. अहो उठा ना. अहो कुठं तेवढा वेळ काम झालं की नाही? झालं म्हणजे काय झालंच की. आता तुमची ती वनिता स्वर्गातल्या शाळेत पोरांना गणित शिकवत असेल. दोनात ती एक गेला, खालीवरला एक. हा तिथं तिला परशुराम भेटला नाही म्हणजे मिळवली. अहो कसं शक्य आहे? परशु स्वर्गात जाणं शक्यच नाही. अहो त्यासाठी तिला नरकात जावं लागेल. हा कामाचं बोल, तुला पण पाठवतो हा? पुढच्या मोहिमेवर रे. हा अहो तेच तर सांगत होतो ना मी. अहो वनिताबाईला पाठवलं मी ढगात. पण तुम्ही तुमच्या सासऱ्याचं काय केलं? मी तुझ्यासारखं कुठलं पण काम अर्धवट टाकत नाही, कळलं ना? सुमीला पाठवली वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, इंडियाला पाठवलं पार नरकात, सासऱ्याला पाठवलं स्वर्गात चांदण्या बघायला. आता राहिलं तू, तू पण जायचं आता त्यांच्याच वाटेनं. मला वाटलंच होतं तुम्ही असं करणार म्हणून. पण तुम्ही बी एक गोष्ट ध्यानात घ्या. मी मेलो ना तरी तुमच्या विरुद्धचे सगळे पुरावे आपोआपच पोलिसात जातील याची व्यवस्था करून ठेवली आहे मी. डरपोक आहे रे तू, एकदम डरपोक. तुझी जरा बंदूक बघितली टरकते. मस्करी करत होतो, मस्करी. मला असं म्हणायचं होतं, ही समधी लोक गेली वरती, आता तू एकटाच राहिला रे ज्याला मी माझा म्हणू शकतो. मस्करी केली वय. मग मी बी सॉरी ना, चुकून बोललो. चल काम झालं म्हणून मस्त पार्टी करू दणक्यात. चल चाललं चाललं. या मायला.
काल रात्री पुजारी काकांना माझ्याशी काय बोलायचं असेल? वनिताबाईंचं नाव त्यांनी का घेतलं? आणि आता मी त्यांना सकाळपासून फोन करतेय, तर ते माझा फोन का घेत नाहीये? देवा, काहीतरी अघटित होऊ नये म्हणजे झालं. ए ताई, चल ना लवकर. कन्या, खाली बसून पहिल्यांदा देवाला नमस्कार कर. चल. चल काय, तू का अशीच येणार आहेस का? मी काय तिकडे हळदी कुंकवाला नाही चालले. ताई, तू काय विसरली आहेस का? अमृताताईंनी तुझी ओळख त्याच्याबरोबर मैत्रीण म्हणून केली होती. त्या तुझ्या गळ्यात हे असलं मंगळसूत्र पण नव्हतं. आतापर्यंत विसरला सुद्धा असेल तो. अगं, अमृताताईंनी काय सांगितलं होतं? तू जरा डोक्याने सर्किट आहे म्हणून. आणि त्याला ते कळलं तर मग मग आता काय करायचं तू सांग. आता काय करायचं म्हणजे, आता तू येईपर्यंत तरी तू अमृताताईची मैत्रीण म्हणूनच राहा. म्हणजे पंजाबी ड्रेसवाली जानकी. वाकणेस तर डोळे पुसा बरं आधी. मला बघवत नाही आणि मुख्य म्हणजे तुम्हाला शोभत पण नाही. नरसिंहानी त्याला भेटू नका असं सांगितलं होतं तुम्हाला. तुम्ही तर आम्हा सगळ्यांच्याकडे पाठ फिरवलीत. तसं नाही आत्याबाई. गेले 2 दिवस मी बाहेर सिक्युरिटीच्या केबिनमध्ये थांबायचो. जानकी म्हणाली ते अगदी खरं आहे. तुमच्यावर संशय घ्यायचा म्हणजे पांडुरंगावर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. सगळं काही मला माहिती आहे. नरसिंहा तुमच्याशी जे वागला ते चुकीचंच होतं. तरी तुमचा असा अपमान करायला नको होता. आत्याबाई, अहो, साहेबांनी नाही बोलायचं तर कोणी बोलायचं? त्यांची मनस्थिती मी समजू शकतो. पण जे काय झाले ते सगळं व्यवस्थित झालंय ना, हेच महत्वाचं. व्यवस्थित झालंय असं वाटलं तरी ते झालेलंच असतं असं नाही. काय झालं आत्याबाई? अजून काही अडचण आहे का? नाही नाही, अशी अडचण काही नाही. आणि अडचण आलीच ना तर ती सरळ तुमच्याकडेच येईल. या घरातल्या अडचणींना सुद्धा आता माहिती झालंय कुणापुढे नमतं घ्यायचं ते. आत्याबाई, खरंच सांगा, काही अडचण आहे का? नाही नाही, काही नाही. तुम्ही जरा थांबा इथेच. मी नरसिंहाशी बोलून येते. काल रात्री तुम्ही हो, प्यायलो मी. तुम्ही आता काय खाणार आहेस मला? का गणेशला ओरडतेस तशी ओरडणार आहेस? आता पिण्याशिवाय पर्यायच उरला नाही माझ्याकडे. माझ्या मनाला शांतता मिळावी म्हणून काय वाटेल ते करीन मी. आणि मी कोणालाही आन्सरेबल नाही घरात. ठीक आहे, काळजी घ्या. जानकी, मला माफ कर. मला खरंच कळत नाहीये मी काय करतोय, कसा वागतोय. अमृताची नजर मला खूप त्रास देते.
आजपर्यंत मला झोप यावी म्हणून दारूचा आधार कधीच घ्यावा लागला नाही. आणि दारू तुम्हाला नाहीच मदत करू शकत, कारण दारूची गरज दुर्बळ माणसांना असते. मी दुर्बल नाहीये. मला माहिती आहे, कारण माझा नवरा खंबीर आहे, धीराचा आहे, कर्तबगार आहे. त्याला असं दुबळं पाडू नका, कारण तो हक्क मी कोणालाच नाही ठेवू शकत. मला खरंच आता मला कोणीतरी आधार द्यायची गरज आहे जानकी. तुमचा आधार तुम्हीच आहात, कारण बाकी कोणामध्येच तुम्हाला आधार देण्याची कुवतच नाहीये. तुझ्यात ती कुवत आहे जानकी. म्हणून तर म्हणतेय ना, मनातली सगळी मरगळ झटकून पुन्हा नव्याने कामाला लागा. बोलत राहा जानकी. तुझ्या बोलण्यामुळे मला खरंच खूप धीर आला. बोलत राहा. हो, पण आता मला थोडं बाहेर जाऊन यायचंय. मी जाऊन येऊ? आणि माझं ऐका, तुम्ही पण बाहेर पडा आणि कामाला लागा. आलेच. गण्या, चल. एवढी सगळी चर्चा करून शेवटी काहीच उपयोग नाही झाला. तू अशीच जाणार आहेस ना? हे धर, यात माझे बदलायचे कपडे. कपडे कुठे बदलणार आहे? आई बाबा मुंबईत असताना ज्या घरात राहायचे ना, त्या घरात जाऊन आपण कपडे बदलू. ती काय अलीबाबाची गुहा आहे का? कधीही गेला आणि दार उघडलं? तू चालतं म्हणून चुरू चालवू नकोस, कळलं? मी आत्याबाईंना सांगून ठेवलंय तिकडे पाणी गळतंय म्हणून, ते बघायला चाललो. ताई, तुझं डोकं लय चांगलं आहे ग. कधी कधी जास्तच चालतं. या परिस्थितीमुळे आणखीन किती खोटं बोलावं लागणार आहे काय माहित. पण आपण हे चांगल्यासाठीच खोटं बोलतोय ना, मग चालतं. एवढं सगळं करून तो आर्यन इकडे येऊ देत आणि अमृताशी बोलू देत, म्हणजे मिळवलं. अगं तो नाही बोलला ना, तर आपण दोघं त्याला उचलून आणू. चल. येडा. चल चल. अहिल्या किल्लेदार. नमस्कार अहिल्याबाई, काय काम काढलं? किल्लेदारांच्या बदनामीचा खेळ खेळायला मी अजूनही तयार आहे. किल्लेदारांच्या बदनामीचा खेळ लोकांना दाखवायला आम्हाला पण आवडतं. त्यामुळे आता तुम्ही फक्त बोला आणि पुढचं सगळं माझ्यावर सोडा. कर्वे, मी या आधीही तुम्हाला सांगितलंय, या खेळाचे सगळे नियम माझे असणार आहेत. अरे वा, घोडा मैदान जवळ आलं म्हणायचं की. तुमची सगळी तयारी झालेली दिसतीये. या घरात काहीतरी काळं बेरं शिजतंय. नरसिंह भाऊजींची मुलगी अमृता सुखरूप घरी परत आली, पण आल्यापासून ती काहीतरी भ्रमिष्ठासारखी वागते. शिवाय 10 कोटी मधल्यामध्ये गायब झाले. शेवटी हे एवढे पैसे जनतेच्या तिजोरीतूनच आले असणार ना? कर्वे, तुम्ही माझं एक काम करा. तुम्ही सरळ मला भेटायला या. यावेळी नक्कीच तुमच्या हाती एखादा बॉम्ब गोळा लागणार आहे. फक्त तो बॉम्ब गोळा कसा वापरायचा आणि कुठे ब्लास्ट करायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. मग एवढ्या मोठ्या बॉम्ब गोळ्याची किंमत काय असेल? माझी किंमत ही कुठल्याही आकड्यात नसेल. योग्य वेळ आली की ती मी माझ्या पद्धतीने वसूल करेन. या किल्लेदारांनी मला जेवढा त्रास दिलाय ना, त्याचं उट्ट काढण्याची ही चांगलीच संधी आहे.
खरं तर मी तुमच्याशी कधीही बोलणार नव्हतो वाकनेस, पण मलाही नंतर लक्षात आलं काल जरा मी जास्त चिडलो तुमच्यावर, म्हणून बोलावून घेतलं. मी तुमचा आभारी आहे साहेब. आणि त्यात आत्याबाईंनी पण खूप रदबदली केली तुमची, म्हणून तुम्हाला इथे उभं राहण्याची संधी मिळाली वाकनेस. मार्ग कुठलाही असो साहेब, पण मी आज तुमच्यासमोर पुन्हा उभा आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. तुमची निष्ठा हा जरी चर्चेचा विषय नसला तरी विचार करण्याचा मुद्दा नक्कीच आहे. मला माफ करा साहेब, तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त मला मान्य आहे. प्रायश्चित्त एकच वाकनेस, यापुढे तुम्ही फक्त राजकारणात लक्ष घालायचं. घरातल्या राजकारणात तुमचा मेंदू चालवायचा नाही. नको ते उपद्व्याप करायचे नाहीत, निदान माझ्या घरापुरते तरी. होय साहेब, यापुढे माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. ठीक आहे, या तुम्ही. हो. अरे भुसनाळ्या, काय करतो इथं? हा, गावाभर शोधतोय तुला मायला. बरं, निघालोय मी मुंबईला. कळलं काय? आता रमावतीमध्ये राहायला तुला काय त्रास नाही ना? अच्छा, अजिबात नाही. अहो तुम्ही सगळं टेन्शनच घालवलं बघा. बरं मला एक सांग, हा, वनिताला कुठं काढलीस? अहो रमावतीमध्ये किल्लेदारांची काही कमी खाचर आहेत का? का ते एका खाचरामध्ये टाकलं काढून? मायला दुसरं खाचर गावलं नाही वय? अहो असं काय करता शेठ? अहो किती देखणी बाई होती ती. आता तिला ज्या खड्ड्यात गाडलं तिथं जर का एखादं बकुळीचं झाड उगवलं तर त्याचा सुगंध दुसऱ्याला कशाला द्यायचा? मायला तिला गाडल्यावर बकुळीचं नाही, रातराणीचं झाड उगवणार आणि त्या झाडावर आपल्यासारखे सापच जाणार. अहो शेठ, मी तर असं ऐकलंय की रातराणीवर भूत बी जमतात म्हणून. बरोबर ऐकलंस तू. आता हिला गाडल्यावर वनिताचं पण भूतच होणार आणि तुझ्या मानगुटीवर येऊन बसणार. आता पुण्यांदा माझंच बळी का? तुमच्या मानगुटीवर का नाही? कणभूत आहेत की नाही, फक्त माणसाच्या मानगुटीवर बसते आहेत, भूताच्या नाही. कळलं काय? बऱ्याच दिवसांनी काम काढलं कर्वे. मी तुमच्या रागावले याचा अर्थ कायमचे संबंध तोडायचा असा नाही होत. मॅडम, अहिल्या किल्लेदारांचा फोन आला होता. अमृता किल्लेदार अपहरण प्रकरणात एक सनसनाटी बातमी द्यायला तयार आहेत त्या. अमृता प्रकरण? पण अमृता तर सुखरूप घरी आली आहे, मग त्याची काय बातमी करायची? अमृता घरी आली आहे पण भ्रमिष्ठासारखी वागते. शिवाय तिच्या सुटकेसाठी नरसिंह रावांनी 10 कोटी रुपये दिले. एक लोकप्रतिनिधी असूनही साध्या गुंडांसमोर त्यांनी शरणागती पत्करली. मॅडम, ही चांगली बातमी होऊ शकते, कदाचित हेडलाईन सुद्धा. नरसिंह रावांना कोंडीत पकडायची ही चांगली संधी आहे. नरसिंहला कोंडीत पकडण्यासाठी मला अमृता प्रकरणाचा आधार घ्यायची गरज नाहीये कर्वे. अमृता भ्रमिष्ठासारखी वागते, जे नक्की काय झालं तिला? नाहीतरी अहिल्या किल्लेदार आपल्याला त्यांच्या अंतर्गत बातम्या द्यायला तयार आहेतच. मी त्यांच्याशी बोलून या प्रकरणातली सविस्तर माहिती तुम्हाला कळवतो. मॅडम, मला वाटतं या प्रकरणातच जास्त मसाला आहे. कर्वे, तुम्ही निघा. कुठल्या प्रकरणात मसाला आहे आणि कुठल्या प्रकरणाची हेडलाईन छापायची हे ठरवणं माझं काम आहे. पण मग अहिल्या किल्लेदारांचं काय करू? ची बाई स्वतःच्या घराची नाही झाली, ती आपली काय होणार? तरी तुम्ही तिच्याशी संपर्क चालू ठेवा, कारण अशा खेळण्यांना किती चावी द्यायची आणि त्यांच्याशी किती खेळायचं हाही एक अभ्यासाचा भाग आहे. आणि हो, अमृता प्रकरणाची एकही ओळ आपल्या वर्तमानपत्रांना छापून आलेली मला चालणार नाही. निघा. हेच असेल का रे? मला तरी हेच वाटतंय, पण तू एकदा आतमध्ये जाऊन बघ ना.
मी नाही रे गण्या, तिकडे खूप मुलं असतात. तू जा. ती मुलं काही तुला खाणार आहेत का? जा जाऊन बघ जा. अरे असं काय करतो? जा ना गण्या. मी ठरवलंय ताई, मी मोठा झाल्याशिवाय हॉस्टेलमध्ये जाणार नाही. जा बघ. अगं, तुला ते म्हणजे मजा बघायला आणलंय का? शाळा. चल त्यांना विचारू. विचार. तुम्हाला भेटायचं काय कोणाला? हो ते आर्यन, तो उंच गोरा मुलगा आहे इथेच. हो कळलं मला, पण आर्यन इथे राहत नाही, तो दुसरीकडे गेला राहायला. अरे कधी? मग त्याचा काही पत्ता आहे का? नाही माहित नाही मला. मग त्याचा फोन नंबर तरी असेल ना? हो त्याचा फोन नंबर आहे माझ्याकडे. द्या. एक मिनिट. आर्यन घेतलं? हां थँक्यू. हां तेच ते. आता लाव ना फोन. अरे गण्या, कोणाची वाट वाटते? लाव ना फोन.